व्हा अरुणजी, शांत व्हा. ते शांत कसं होणार आहे त्यांना सांगा ना. ऍक्च्युली ते बोलतात बरोबर बोलतात, चांगले बोलतात, म्हणजे जाम भारी ती भाषा मांडतात. पण बोलताना काय ही मंडळी असं बोलतात ना. मला काय म्हणायचं, ते जे बोर्ड दाखवतात ना ते चुकीचं आहे. तुम्ही माझ्याकडे दाखवू नका, तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. हरकत नाही पृथ्वीजी, तुम्हाला त्यांचा मुद्दा कळला. मला कळलेलं आहे. अरुणजी, माकडांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय उत्तर द्याल? हॅलो, गोंधळ करताय तुम्ही काहीतरी. माकडांचा प्रतिनिधी म्हणजे मी माकड आहे का? कसं असतं की हे बघा, कामगार प्रतिनिधी म्हणजे तो कामगार असतो, शिक्षक प्रतिनिधी तो शिक्षक असतो. आता तुम्ही बोलत माकड प्रतिनिधी, मी माकड आहे का? नाही. त्याच्यामुळे तुम्ही बोलताना असं बोला की माकडांविषयी तुम्हाला काय बोललं तुम्ही. हरकत नाही, माकडांविषयी काय बोलायचं आहे आणि पृथ्वीजींच्या भाष्याला तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे ते तुम्ही बोला. नाही, तेच म्हणतोय. मला काय बोलायचं होतं की ऍक्च्युली कसं असतं की हे जे पर्यटक असतात ना ते त्यांची सगळी चूक आहे ना. काय होतं, पर्यटक माकडांसोबत कसं वागतात हे सुद्धा महत्वाचं आहे ना. काय होतं, पर्यटक जातात आणि माकडांना काहीतरी खायला देतात. मध चाटा एक बोल. हा? मध चाटा एक. आवाजच असा आहे माझा, मला सल्ले नका देऊ. शांत बस. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राच्या नंबर 1 टॉक शो मध्ये MHJ महाचर्चा. मुद्दे नाही गुद्दे. मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे या शो मध्ये आपण वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर भाष्य करतो, मतं मांडतो आणि त्याचबरोबर त्याच्यावरती चर्चाही करतो. आणि आजचा विषय हा खरंच खूपच वेगळा आहे. तर मंडळी, असं म्हणतात की उत्क्रांतीमध्ये माकडाचा माणूस झाला, पण मग जी माकडं माकडच राहिली त्यांचं काय? हो, मी त्याच माकडांबद्दल बोलतेय जी पर्यटन स्थळी माणसांना त्रास देतात. अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे माकडांनी. ही 30 माकडं आहेत जे माणसांवर हल्ले करतात, पर्यायी माणसांच्या वस्त्यांमध्ये घुसून चोरी करतात, नुकसान करतात. मग यांचा बंदोबस्त करायचा की माकड चेष्टा म्हणून यांना सोडून द्यायचं? थोडक्यात काय तर पर्यटन स्थळं ही माकडांसाठी की माणसांसाठी, हा आजचा आपला सवाल आहे. आणि त्यासाठी चर्चेमध्ये सामील झालेले आहेत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ पृथ्वी प्रताप, त्याचबरोबर माकडांनी त्रस्त झालेले माकड पीडित पर्यटक म्हणजेच रोहित माने, आणि माकड प्रेमी अरुण कदम देखील सहभागी झालेले आहेत. सगळ्यांचं स्वागत. माकड प्रेमी असं नका बोलू तुम्ही. मी प्राणी प्रेमी आहे, म्हणजे मला सगळेच प्राणी जाम भारी आवडतात. ओके. पण माकड प्रेमी असं जरा चिडवल्यासारखे वाटतं. प्लीज. हरकत नाही, तुमचा मुद्दा मला कळलाय. आपण चर्चेला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायला आवडेल की माकडांना या विषयाविषयी काय वाटतं. सर बोला. हॅलो, म्हणजे माकडांबद्दल काय बोलायचं असेल तर सर बोला. म्हणजे मी माकड आहे काय? मी माकड नाही ना, मी प्राणी प्रेमी आहे. तर माकडांविषयी तुम्हाला काय बोलायचं तुम्ही बोला. असं बोलायला पाहिजे ना तुम्ही. मला तेच म्हणणं होतं, तुम्हाला जे बोलायचं आहे तुम्ही बोलू शकता. हा हा, तर मला असं बोलायचंय, ही जी काही तज्ज्ञ मंडळी आलेली आहेत तर ते आधी बोलतील सगळे. त्यांचं सगळं मी जे काय भाष्य मी ऐकून घेणार आहे. ओके. मग प्रतिवाद करून माझा मुद्दा मी त्याच्यावर आणि त्याच्यानंतर सांगोपांग भाष्य मी करणार. हरकत नाही. अरुणजी कदम यांनी सावध पवित्रा घेतलेला आहे. आपण वळूया पीडितांकडे. रोहितजी, काय सांगाल? हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या माकडांनी आहे की नाही, बेनेंनी आजकाल लय उच्छाद मांडलेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, जवळजवळ माजले ती याची. मी खरंच सांगून ठेवतो, ह्या स्नॅगने लायकीत ठेवलं पाहिजे आपण. कळलं का? म्हणजे मी जिथं जिथं जातोय की नाही तिथं तिथं मला त्रास देते ती. हो, तुम्हाला खोटं वाटेल, त्या दिवशी महाबळेश्वरला गेलो तुम्ही, मस्त आपलं महाबळेश्वर होतं माझं. तर मस्त गॉगल बिगल लावला होता, गडी स्विमिंग पूल मध्ये उतरलाय, पोहतोय पोहतोय पोहतोय. तिच्या आईला कुठनं आली काय माहिती, माझी तिच्या आईला सुकी चडी कपडे टावेल बिवेल घेऊन पळाली. हो, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये भोंगळा फिरत होतो अख्खा मी. काय अवस्था झाली असं, काय लायकी राहिली माझी सांगा. सगळी हसत होती माझ्यावर. माझं डोकंच फिरलेलं आहे. मला म्हणजे मला गाव द्यावं तावडीत, मला गाव द्या फक्त तावडीत. मला डोकं फिरलेलं आहे. ही काय भाषा आहे मला कळत नाहीये.
काय भाषा आहे ओ माय गॉड. नाही कसं कळायला हवं आपल्याला आपण काय बोलतोय ते. आपण माकडांना मारणार आहोत. तुम्हाला काय वाटतं काय मुळात हे जे सगळं तुम्ही आता म्हणालात महाबळेश्वर असेल, हे आपलं काय ते लोणावळा असेल, माथेरान असेल, मुळात ही सगळी जी ठिकाणं आहेत ती या मंडळींची माकडांची आहेत, लक्षात घ्या. तुम्ही काय करता मुळात हे सगळे नैसर्गिक अधिवास जे आहेत ते ह्या मंडळींचे माकडांचे आहेत. तुम्ही त्याच्यावरती कब्जा केलेला आहे, अतिक्रमण केलेलं आहे. आपण काय करतोय लक्षात घ्या. आपण जंगल तोडतोय, आपण तिथे नवीन रस्ते बनवतोय, आपण हॉटेलं बांधतोय, आपण त्यांच्या घरात जातोय. ही मंडळी माकडं आपल्या घरात नाही आली आहेत. बरोबर की नाही कदा? काय बरोबर आहे? तुम्ही मगापासून ही मंडळी असं बोलता, मी काय माकड आहे का? शांत व्हा अरुणजी, शांत व्हा. ते शांत कसं होणार आहे? त्यांना सांगा ना. ऍक्च्युली ते बोलतात बरोबर बोलतात, चांगले बोलतात. म्हणजे जाम भारी ती भाषा मांडतात, पण बोलताना काय ही मंडळी असं बोलतात ना. मला काय म्हणायचं, ते जे बोर्ड दाखवतात ना ते चुकीचं आहे. तुम्ही माझ्याकडे दाखवू नका. तुम्ही तुमचा मुद्दा मांडा. हरकत नाही पृथ्वीजी, तुम्हाला त्यांचा मुद्दा कळला. हो, मला कळलेलं आहे. अरुणजी, माकडांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय उत्तर द्याल? हॅलो गोंधळ करताय तुम्ही काहीतरी. माकडांचा प्रतिनिधी म्हणजे मी माकड आहे का? कसं असतं की हे बघा, कामगार प्रतिनिधी म्हणजे तो कामगार असतो, शिक्षक प्रतिनिधी तो शिक्षक असतो. आता तुम्ही बोलत माकड प्रतिनिधी, मी माकड आहे का? नाही. त्याच्यामुळे तुम्ही बोलताना असं बोला की माकडांविषयी तुम्हाला काय बोललं तुम्ही. हरकत नाही. माकडांविषयी काय बोलायचं आहे आणि पृथ्वीजींच्या भाष्याला तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे ते तुम्ही बोला. नाही तेच म्हणतोय. मला काय बोलायचं होतं की ऍक्च्युली कसं असतं की हे जे पर्यटक असतात ना ते त्यांची सगळी चूक आहे ना. काय होतं पर्यटक माकडांसोबत कसं वागतात हे सुद्धा महत्वाचं आहे ना. काय होतं पर्यटक जातात आणि माकडांना काहीतरी खायला देतात. मध चाटा एक बोल. हा? मध चाटा एक बोल. आवाजच असा आहे माझा, मला सल्ले नका देऊ. शांत बसा जरा. थांबा जरा. महत्वाचं काहीतरी सांगतो मी. लक्षात घ्या काय होतं, हे जे पर्यटक आहेत हे जातात आणि ह्या मंडळींना माकडांना चिप्स देतात, हे कोल्ड्रिंक देतात, बिस्किटं देतात. त्यामुळे ह्या मंडळींचं माकडांचं फावलंय. हे बघा मी काय देत नाही. ती बोंगाडी माकडं ओढून घेते ती माझ्याकडं. मग आता हा मुद्दाच वेगळा आहे ना. लक्षात घ्या, जी माकडं ओढून घेतात ती तरी का ओढून घेतात? आता या माकडांना सवय आहे का मला सांगा? नाही. पण काय होतं, आपण माणसं जेव्हा तिथे जातो तेव्हा आपण त्यांना आयतं सगळं देत असतो. मुळात या मंडळींचं माकडांचं काय काम आहे? झाडावर चढा, फळं तोडा, फळं खा. पण आपण काय केलंय, त्यांचं परावलंबित्व वाढवलेलं आहे. त्यामुळे या मंडळींना माकडांना सगळं सोपं झालेलं आहे. ते काय करतात, बसतात, वाट बघतात, कुणीतरी आम्हाला खायला देईल म्हणून ही मंडळी वाट बघत बसतात, माकडं वाट बघत बसतात. आणि जेव्हा त्यांना काही मिळत नाही तेव्हा ते खेचून घेतात. खरंय पण खरंय, अगदी खरं. वडून घ्यायचे तर नुसतं वडून घ्या ना, हिसकावा ना तुम्ही. मुस्काडलं का बरं? मुस्काडलं का बरं? हे बघा नवीन गर्लफ्रेंड झाली हो, मला तिला घेऊन गेलो तुम्ही. ह्याच्या ह्याला तिच्या समोर मुस्काडला हो मला ह्याला मुस्काडायचे. आता मला काय माहित नाही, त्याच्याशिवाय माझं मन शांत होणार नाही. ह्यांना मला मुस्काडायचे. कुणाला? माकडांना. माकडाला बोला ना. मला ह्याला कसं बोलता तुम्ही बोलता? अरुणजी, मला म्हणलंच नाही मी माकडाचं. तुम्ही एक राहत कशाला करता? अरुणजी शांतता. शांतता काय? मगापासून- स्टुडिओ मध्ये शांतता राखा. मला बोलतच नाही, अर्ध वाटलं. स्टुडिओ मध्ये ऐका इतक्या गोंधळात मग माझा आवाजच नाही पोहोचणार. असं एवढा गोंधळ नको. हो पृथ्वीजी. बघा अरुणजी, तुम्ही माकडांच्या वतीने माकडांचे प्रवक्ते म्हणून इथे बोलायला आलेले आहात, तर तुम्हाला हे सगळं ऐकावं लागणार आहे. अरे हो बरोबर आहे, मी ऐकायला लागेल. पण माझा जो काही मुद्दा मी मांडतो ते हे सुरू होतात ना. मला बोलायचं आहे तर तुम्ही मला बोलूच देत नाही. तुम्हीच सुरू होता. माझा सुरू झाला की लगेच मुद्दा एक तुम्ही मिनिट बोलता. एक मिनिट अरे एक मिनिट कसं मगापासून मी नाही. बघतो मला बोलायचं तर सुरू होता, तुम्ही मला बोलू द्या. अरुणजी कदम, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, मला माहितीये तुम्ही मान्यवर आहात, पण तुम्ही हा आरोप आमच्या वाहिनीवर करू शकत नाही. आम्ही पक्षपाती प्रकारे इथे चर्चा घडवत नाही. तुम्ही कृपया हे विधान मागे घ्या. हे बघा प्रेक्षक पाहतायत आणि प्रेक्षकांसमोर असं नको वाटायला की माकडांबद्दल मोठी चर्चा चालली आणि माकडांनाच बोलायला दिलेलं नाहीये. पण तुम्ही तेच बोलताय. माकडाने बोल, मी माकड नाही, मी प्राणी प्रेमी आहे मी. हो, हो, नाही. मला म्हणायचंय की माकडांच्या वतीने बोलणाऱ्यांना बोलू दिलं जात नाहीये असं मला म्हणायचं होतं. माफ करा. तेव्हा दादा मला एवढंच विचारायचं, तुम्हाला काय वाटतं चूक कोणाची असेल या सगळ्यात? अरे म्हणजे तेच आहे ना. ऍक्च्युली काय झालं म्हणजे माकडांची चूक आहे असं नाही आहे. बरं बर पर्यटक हे काही धुतल्या तांदळासारखे नाही आहेत तेव्हा सारे. अगदी बरोबर.
हे पण तिकडे काय करतात ते लोक फ्लेमिंगोला देतात ते शेव कुरमुरे पर्यटक. याला अर्थ आहे का? फ्लेमिंगो आपले आपले उडत चालल्यात, यांनी मध्येच वेफर दिला. काय गरज आहे? अरे फ्लेमिंगो कुठून मध्ये घुसावला तू वाचाऱ्या माकडाबद्दल चालला नाही. फ्लेमिंगो कुठं आला मधून? अरुणजी, अरुण फ्लेमिंगोचं काय? शांत. मला सांगा, फ्लेमिंगो चटी पळवतो, फ्लेमिंगो कानाखाली मारतो. तुम्ही मारता ना कोण? माकडं. अरे मग माकड बोला ना तुम्ही. तुम्ही कसं बोलता म्हाताऱ्या? अरुणजी, माकड म्हणजे प्रश्न- मगापासून मा- मला मला जो मुद्दा बोलायचा आहे तो बोलायचा होता. हे भलतच काहीतरी बोलतात आहेत ना. नाही, तुम्ही तुमचा मुद्दा कंटिन्यू करा प्लीज. नाही नाही, हे बघा मला म्हणायचे एवढंच, ह्यांचं लाड करणं बंद केलं पाहिजे माणसांनी. ह्यासनी म्हणजे धरून धरून ती जायला पिंजऱ्यात टाकली पाहिजे ती. एक एक मिनिट, म्हणजे यांना या मंडळीला माकडांना धरून धरून पिंजरात का घालायचं? याला काय अर्थ आहे? हे मला पटलेलं नाही. ही मंडळी माकडं काही बोलत नाहीत म्हणून वाटेल ते बोलाल तुम्ही. अरे कळलं, लक्षात घ्या, आपण माणसं आहोत जी निसर्ग चक्रात नेहमी खुडा घालत असतो. ही मंडळी माकडं शांत बसलेली असतात, त्यांचं त्यांचं काम करत. हे बरोबर नाहीये. तुम्ही या मंडळींना माकडांना सारखं का बोलता? बरोबर बोललो ना मी. तुम्ही ही मंडळी कसं बोलतात तुम्ही? बरोबर आहे की चूक आहे? मला सांगा. मुळात मला या प्रश्नाचं उत्तर आता समस्त जनतेला विचारायचं आहे. मला सांगा, ही जी मंडळी आहेत माकडं, हे कुठनं शिकलेली आहेत सगळं? हे आईच्या पोटातून शिकून आलेली आहेत का? बाटली कशी उघडायची, चिप्सची पाकिटं कशी फोडायची? ही मंडळी माकडं माणसाकडे बघतात आणि मग ते फोडतात, त्याचं अनुकरण करतात. हे चूक आहे की बरोबर आहे? अगदी व्हॅलिड मुद्दा आहे पृथ्वीची, अगदी योग्य मुद्दा आहे. ही जी माकडं आहेत ती मुळात माणसांचं अनुकरण करतायत. बरोबर. पण मग जर का असं असेल तर मग यात चूक माणसांची आहे की माकडांची आहे? एक माकड म्हणून काय भावना व्यक्त कराल अरुण सर? नाही नाही, मगापासून तेच गोंधळ घालतायत तुम्ही माफ करा. मॅडम. नाही नाही नाही, माफ करा. मला माकड प्रेमी, माकड मित्र म्हणायचं होतं तुम्हाला. माकड मित्र म्हणून तुम्ही काय भावना व्यक्त कराल? अरे तेच म्हणतोय ना, म्हणजे माकड म्हणून मी काय भावना व्यक्त करणार? माकड मित्र हा, म्हणून म्हणजे प्राणी प्रेमी म्हणून तुम्ही माकडाविषयीची काय भावना व्यक्त करणार? हे सगळं तुम्हाला हे बोलायला पाहिजे. बात कर म्हणजे त्रास होतो की ते तुमच्यासाठी बोल एवढं बोलायला लागतं मला माहिती काय? अरे बापरे, तुम्हाला अस्तम्याचा त्रास आहे का? सेफ्टी म्हणून ठेवतो. मग झाल्यावर चिकटा होता का इकडं? ए वचाऱ्या, सेफ्टी नाही, सेफ्टी त्रास होतोय तो बोलतोय त्यासाठी ठेवतो मी. अरुणजी शांत व्हा. तुम्हाला काही चहा कॉफी काही मागवायचं आहे का? नको शेंगा. कशाला? बघा नाही का मी शेंगा खायला? नाही तसं ना हो, साताऱ्यावर आलोय हो सकाळीच. मग काय झालं? म्हणलं विचारा आपलं शेंगा पाहिजे त्या का. बोले बोलता बोलता फोडत बसला असताना बाजूला इथं. अरे वचाऱ्या, मी काय माकड आहे का? शेंगा इथं बसल्या बसल्या फोडायला. अरुणजी, अच्छा, मी फोडायला बसलो काय? मी इकडे आलोय, शेंगा फोडायला आलोय का मी इकडं? मी इकडं मुद्दे खोडायला आलोय तुमचे. बरोबर, अगदी योग्य. तुम्ही कसे माकड मित्र आहात हे तुम्ही आता दाखवून दिलं अरुणजी. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद अरुण सर. आपण वळूया रोहितजींकडे. रोहितजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. या माकडांचा बंदोबस्त आपण कसा करू शकतो? काय करायचं तेव्हा? अरे ह्यांना धरा, एकेकाला नसबंदी करून टाका यांची. यांचे म्हणजे? हा? यांचे म्हणजे? माकडांची. अरे मग तुम्ही इकडे बोट करून कशाला बोलताय? यांचे करा म्हणजे? नाही, मिनिटापूर्वी मला वाटलं माझी नसबंदी करणार आहे की काय? नाही, तुमची नव्हे. नाही. मुळात मला ही चर्चा आता कुठल्या दिशेला चालली हे दिसायला लागलेलं आहे. होय. मला पटलेलं नाहीये हे अत्यंत अनैसर्गिक आहे. लक्षात घ्या, आपण काय बोलतोय. आपण या मंडळींची, माकडांची नसबंदी करायची, हे बरोबर आहे का? मला सांगा. हा, मुळात आपल्या माणसांना या मंडळीच्या, माकडांच्या प्रजननावर गदा आणण्याचा अधिकार कुणी दिलाय मला सांगा? अहो मी मागाशीच तुम्हाला चांगला मुद्दा सांगितलाय. पिंजरं ठेवा जिथं तिथं, गावली की टाका पिंजऱ्यात. करायची टाकायची पिंजऱ्यात. कशाला म्हणजे आम्हाला नको एवढा त्रास देता त्याचं काय हो? नाही, पण तुम्हाला कळतंय का? तुम्ही मुळात त्यांच्यापर्यंत जाऊच नका. माकडं तुम्हाला काय त्रास देत आहेत हे तुम्ही आम्हाला सांगू नका. पर्यटक म्हणून तुम्ही त्यांना किती त्रास देताय याच्याबद्दल बोला. कळलं का? तुम्ही देत नाहीये का त्यांना त्रास? मला आम्ही काय सांगा. त्रास दिलाय तेव्हा? काय त्रास दिलाय? मुळात तुम्ही लक्षात घ्या, काय होतंय ना, ही गोष्ट आपल्याला कळायला हवी. डार्विनचा सिद्धांत जे आपल्याला सांगत असतो की बाबा माणसं ही माकडापासून तयार झालेली आहेत, पण हे पूर्ण सत्य नाही. आपल्याला हे कळायला हवं की ग्रेट एप्स आणि ह्युमन यांचे पूर्वज कॉमन होते.
म्हणजे गोरिला असतील, चिंपांझी असतील, ओरँगुटानो असतील, हे जे सगळे लोक आहेत यांचे पूर्वज कॉमन असल्यामुळे आपल्यातही ते गुण अवतरलेले आहेत. अरे कुठला गोरीला वसाऱ्या, कुठला चिपिंदा, कुठला वरिंगटून पाण्यात कुठला बोलतो सर वसाऱ्या? अरे इथं गोरीला चिपांजी इकडे येतच नाही. बरोबर. महाबलेश्वरला काल्या तोंडीची माकडे येतात आणि लाल बुडाची माकडे. गोरीला चिपांजी कुठून घेतलं मध्येच? म्हणजे मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. मला कळतंय तुम्हाला बोलायचं आहे या चर्चेत, पण तुम्ही माझे मुद्दे खोडू नका. तुम्हाला बोलायचं असेल तुम्ही बोल. तुम्ही बोला. अरे कशाला चर्चा करताय बोंबला? मला तीच कळण झालंय का मी मागावरनं तीच सांगतोय. त्यांना आपण- बोलू द्या. नाही, अरुणजी तुम्ही तुमचा मुद्दा पुढे मांडा. हा तर माझा मुंडा भांडूच देत नाही. तुम्ही लोक सारखं माझ्याकडे करून बोलता, लोकांना वाटतं मी माकड आहे. माहितीये काय? बरं ठीक आहे मी तुम्हाला आता थेट प्रश्न विचारते, मग तर झालं. हा आता कुणी बोलायचं नाही. तुम्ही स्टॉप. एक नंबर कुणी बोलायचं नाही. स्टॉप. अरे स्टॉप बोला ना. हा तुम्ही मॅडम तुम्ही डायरेक्ट मला विचार. म्हणजे कुणाला मला विचार डायरेक्ट. तर मला तुम्हाला असं विचारायचंय की डार्विन जरा जिवंत असता तर ही चर्चा पाहून त्याला काय वाटलं असतं? डार्विन कोण? डार्विन कोण? नाही त्याचा मुद्दा मी का मांडू? तू काय बोलला तर मला काय माहिती? तू काय बोलला मला काहीच माहित नाही. हरकत नाही रोहितजी, मी तुमच्याकडे येते. अरे लगेच कसं? तुम्ही मला प्रश्न विचारा. तुम्ही त्याला कसं विचारता? आता आपलं ठरलंय ना, तुम्ही मला विचारायचं. हो पण अरुणजी तुमच्याकडे उत्तर नाहीये, मग मी काय करणार? अरे कसं उत्तर असणार? डार्विनला मी ओळखतच नाही. तो कोण आहे डार्विन? तो काला आहे का गोरा आहे मला माहितच नाही. तर मी कसं बोलू? हे बरोबर आहे. लक्षात घ्या, जर त्यांना डार्विन माहीत असतं तर ते आज आपल्यात असते. नाही ह्या चर्चेत आपल्या बाजूने असते असं मला म्हणायचं होतं. खरंय कशाला मी तीच सांगतोय 10 वेळा कशाला चर्चा करताय तुम्ही? तर आपण काय एवढं पैसे विचे खर्च करायचं, फिरायला जायचं, तिथे जाऊन काय बघायचं? हा ही लाल ढोंगणाची माकडं काय गरजच नाही. माझ्या तर डोक्यात जाते दिलंय. माझी कपडे काबर चोरली? माझी कपडे काबर चोरली? जागा सोडू नका. नाही रोहितजी, तुम्ही थांबा जरा आता. रोहितजी, माझी कपडे चोरून दाखव. तू गाव माझ्या तावडीत आता. रोहितजी. माझे कपडे बघतो उचलून घे. तुझं नाही डोंगा सुचवलं तर बघ मला आता. तू गाव बघतो मला तावडीत. ये बघतो मी पवत असेल. माझे कपडे उचलून दाखव, टावेल उचलून दाखव. तुम्ही आला आता. तुला सोडत नस तुम्ही. रोहितजी तू फक्त हिम्मत करून दाखव. तुला मुस काढला नाही तर बघ फक्त तू. मला 2 वेळा मुस काढला ना, मी तुला मुस काढणार आता. कुणाला? माकडाला. अरुणजी काय करताय? वसाऱ्या, मगापासून मी बोलतोय ना, मी प्राणी प्रेमी आहे. अरुणजी. मी प्राणी प्रेमी आहे. मी माकड नाहीये. तुम्ही मला सारखं मारायचं आहे. हे आता लक्षात घ्या काय प्रॉब्लेम काय होतोय. काय? आता माणूस आणि माकड यांच्यातला उद्रेक आपल्याला स्पष्ट दिसेल. लक्षात घ्या. आता ही जी भांडणं ही अरुणजी काय करताय? अरुणजी थांबा. अरुणजी घासा तुझा. घासा तुझा. ए, मारायचं नाही. अरे मग तू कसं मार मार. हे तू कसं? माकडांचा किती उपद्रव होतो आहे हे आपण बघतोच आहोत. मला वाटतं ही चर्चा भरकटण्याआधी आपण ती इथेच थांबवावी. इकडे पृथ्वीजी खूप धन्यवाद. रोहितजी खूप धन्यवाद. अरुणजी खूप धन्यवाद. खूप